दरम्यान नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ही माहिती दिली आहे। धाराशिवमधील नागरिक सुरक्षित असल्याचंही अजित पवारांनी म्हटलंय। प्रशासन पूर परिस्थितीवर लक्ष ठेवू नये अशी देखील माहिती अजित पवारांनी दिलेली आहे। रात्रीपासूनच फोनाफोनी सुरू झालेली होती। पण हेलिकॉप्टर पण पोहोचलेल्या निरोप आला आणि त्यांना सुरक्षित स्थळी हे हलवण्यात आलेलं आहे। विशेषतः धाराशिव जिल्ह्यातल्या परांडा वगैरे त्या परिसरातल्या लोकांना आणि सगळीकडेच आमचे कलेक्टर, SP, CO असे लक्ष ठेवून आहोत। आम्ही इथल्या आपत्ती व्यवस्थापनाची आमची यंत्रणा आहे, तिथून आम्ही सगळेजण डिझास्टरचं आमचं जे कार्यालय आहे तिथून आमचं सगळ्यांचं तिकडे लक्ष आहे। मुख्यमंत्री पण सतत संपर्कात आहे या सगळ्या लोकांशी आणि उपमुख्यमंत्री पण संपर्कात आहे।